आज आपण राजाराम जे विद्यालय आहे खिंडीवाडा येथील तर तिथे अतिशय इतिहास रचला गेलेला आहे. मुद्गल पुराणाचं वाचन या विद्यालयात केलं जात आहे. मागी गणेश जयंती निमित्ताने आपल्यासोबत आहेत या शाळेचे संचालक. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर, मुद्गल पुराण आपल्या शाळेत वाचलं जात आहे मागी जयंती निमित्त. संपूर्ण कसं चालू आहे, काय काय कार्यक्रम घेतले जातात आणि किती वर्षांपासून ही प्रथा आहे, आणि यावर्षी एक वैशिष्ट्य म्हणजे मुद्गल पुराण या ठिकाणी वाचलं जात आहे, काय सांगाल? ही जी संस्था आहे सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेचं काम गेली जवळजवळ 30-32 वर्ष राज्यामध्ये शैक्षणिक काम चालू आहे. आणि या संस्थेचं नाव सिद्धिविनायक असल्याकारणाने आम्ही या ठिकाणी हे सिद्धिविनायकाचं मंदिर बांधलेलं आहे. ज्या मंदिराच्या मूर्तीची स्थापना साक्षात शंकराचार्याने इथे येऊन केलेली आहे. त्याच्यामुळे या मूर्तीचं एक वेगळ्या तऱ्हेचा साक्षात्कार अनेक लोकांना होतोय. यावर्षी आम्ही मुद्गल पुराण जी लावलेलं आहे या ठिकाणी साधारणपणे मकर संक्रांतीला ते सुरू केलं आणि उद्या त्याचा शेवटचा दिवस होईल. म्हणजे 9 दिवस 9 अध्याय असतात. आणि मुद्गल ऋषी जे आहेत, ज्यांनी साक्षात परमेश्वराने त्यांना स्वर्गात बोलवलं देखील असताना देखील स्वर्ग नाकारला, असे ऋषी मुनी जे आहेत त्यांनी तो लिहिलेला आहे. या ठिकाणी गणेश महाराज जे आहेत हे खास उज्जैनवरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे गेली जवळजवळ 9 दिवस सातत्याने पहाटे 4 वाजता 4 ते 1, त्यानंतर परत 4 ते दुपारी 4 ते संध्याकाळी 6, मग होम हवन, मग अभिषेक, मग महाआरती. साधारणपणे सकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत दिवसभर हे धार्मिक विधी सुरू आहेत. मुद्गल पुराण का वाचावं? मुद्गल पुराणाची धारणा जी आहे अष्टविनायकवरती आधारलेली आहे. मुद्गल पुराणाचं वाचन जर आपण केलं तर आपल्यातला लोभ, मत्सर, दुष्ट भावना, वाईट विचार या सर्वांचा नाश होतो. आणि माझी धारणा अशी आहे की आजच्या या एकंदर स्थितीमध्ये, भौगोलिक स्थिती, राजकीय स्थिती आणि समाजातले चाललेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या तरुणांना, मुलांना, विद्यार्थ्यांना धार्मिकता त्यांच्यामध्ये बिंबवून त्यांचं मन शांत करणं गरजेचं आहे. आणि मन शांत करून त्यांच्यात चांगले विचार बिंबवण्याकरता मुद्गल पुराणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मला खात्री आहे की मुंबईमध्ये मुद्गल पुराणाचं वाचन कुठेच कधी झालं नाही. उज्जैनमध्ये योगायोगाने शंकराचार्यांच्या आश्रमामध्ये मला ऋषीमुनी भेटले. शंकराचार्यांनी सांगितलं की आपल्याकडे यांचं वाचन झालं पाहिजे. उद्देश इतकाच की माझ्या या विद्यार्थ्यांमधली सर्व वाईट प्रवृत्ती, वाईट विचार, वाईट संगती नष्ट होऊन त्यांच्यात चांगले विचार बिंबावेत. एक चांगला नागरिक या राज्याला, या मुंबईला, या परिसराला, या परिसरात घडावा आणि लोकांची धार्मिक बौद्धिक कुवत वाढावी. त्याच्यामध्ये चांगले विचार यावेत आणि चांगले विचार आल्यानंतर कुटुंबाचा विकास व्हावा, हीच त्याच्या मागची धारणा आहे. ये मंदार गणेश हैं। मुद्गल पुराण में लिखा हुआ है, दक्ष प्रजापति का जब संकट गया, उनको कहीं सहायता नहीं मिली, तो अपने पिता ब्रह्मा के पास गए। ब्रह्मा जी ने कहा कोई सहायता नहीं कर सकता, आप मुद्गल ऋषि के पास जाइए। मुद्गल ऋषि ने बताया कि मंदार में गणेश पाए जाते हैं। तो लिखा हुआ है वेद में, मुद्गल में, शमी मंदार कौ वरदान विशेष गणेशाकार रूप तो भवेनात्र संशया। शमी और मंदार, धरती पे कहीं देवता गणेश नहीं मिलते। अगर तुमको खोजना है तो गणेश शमी और मंदार के पेड़ की जड़ में पाए जाते हैं। तो ये जड़ से प्रकट मंदार गणेश हैं, जो भारत में पहली मूर्ति हैं। और देशों में मुझे नहीं पता, लेकिन भारत में 4 पांव के गणेश हैं। इनके 2 पांव पीछे भी है, 2 पांव आगे है, और ये सूंड है इनका। ये मंदार गणपति हैं, प्रकट मंदार की जड़ से। और मंदार, ये मुद्गल पुराण है। मुद्गल पुराण 9 खंड में लिखा गया है। दक्ष प्रजापति और मुद्गल ऋषि का वर्णन ही मुद्गल पुराण है। मुद्गल पुराण में दक्ष प्रजापति और मुद्गल ऋषि का वर्णन है, गणेश के पूरे रहस्य का वर्णन, कि गणेश कहाँ कहाँ पाए जाते हैं। भारत में सबसे पहले गणेश मयूरेश्वर पाए जाते हैं, जो मोरगांव में स्थित हैं। इसलिए मयूरेश्वर मंदिर हमारा पहला टप्पा भारत के मेन मंदिर हैं। अष्ट विनायक में और 108 विनायक में 21 विनायक में प्रधान गणेश मयूरेश्वर हैं। और प्रधान गणेश मयूरेश्वर के साथ ये हमारे मंदार गणपति उनसे भी ऊपर हैं, क्योंकि ये समी जड़ से पैदा हुए गणेश हैं, ये बनाए हुए नहीं हैं। ये मुद्गल ऋषि के अनुसार मोर गांव के मंदार की जड़ से प्रकट गणेश हैं। तर आपण बघितलं की या ज्या शाळेचे संचालक असतील त्यांनी, खानविलकर सरांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक जो आहे विषय तो रुजावा, त्यांना धार्मिकतेची ओढ लागावी आणि चांगल्या विचारांनी त्यांनी जुळून राहावं, यासाठी त्यांनी
मुद्गल जे पारायण आहे त्याचा आता इकडे जे महाराज आहेत त्यांनी तासन तास बसून इथे केलेला आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. तर खूप चांगली असे विद्यार्थ्यांसाठी यांनी नवीन संकल्पना आणलेली आहे. तर संपूर्ण मुंबईत एकमेव ही शाळा आहे जिथे मुद्गल जे पारायण आहे ते केलं गेलेलं आहे मागी जयंतीनिमित्त. आणि खरंच हे विद्यार्थ्यांसाठीच नाही तर या शाळेतील सर्वच सभासदांसाठी आणि खिंडीपाड्यासाठी हे अतिशय अवलौकिक ठरलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.